अरे हे एवढ्या मोठ्या रील स्टारचा मेसेज आज मला कसं काय? तर जय गजानन माऊली. एक दिवस 1 मिलियन फॉलोअर असलेल्या रील स्टारचं मला अचानक फॉलो बॅक आलं. मला तर धक्काच बसला बा. मी म्हटलं हे कैसे हुआ. मग मला माहित पडलं की हे फक्त फॉलो बॅक नाही, तर हे एका महाराजांच्या भक्ताने दुसऱ्या महाराजांच्या भक्ताला दिलेला फॉलो बॅक आहे. मग त्या दिवशी अचानक मला भाऊचा मेसेज आला, मी शेगावला येत आहे, उद्या सोबत दर्शनाला जाऊ. आणि भाऊ होते आपले लाडके प्रीतम भाऊ जैन, म्हणजेच बजाव चच्चा. सकाळी सकाळी 5 वाजताच मला त्यांच्यासोबत श्रींच्या मंदिरात जाण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. मी म्हटलं धन्य आजी दिन संत दर्शनाचा. आमचं नशीब एवढं चांगलं की गुरुवार असल्यावरही गर्दी नसल्यामुळे आम्हाला डायरेक्ट दर्शन मिळालं. माही तर ब्लॉग शूट करण्यासाठी मोबाईल बाहेर काढण्याची हिंमत होत नव्हती. मी म्हटलं 1 मिलियन फॉलोअर वाल्यासमोर आपली अगरबत्ती कुठे लावता. प्रीतम भाऊ महाराजांचे खूप मोठे भक्त आहे, मी खूप दिवसापासून ऐकलं होतं, परंतु त्यांची महाराजांवर असलेली श्रद्धा माझ्या विचाराच्याही पलीकडची आहे हे मला त्यांना भेटल्यावर समजलं. महाराजांच्या अवतार कार्याबद्दल व विविध लीला प्रसंगांबद्दल जाणून घेण्याची एक वेगळीच उत्कंठा भाऊच्या मनात होती. श्रींच्या मंदिराची स्वच्छता चालू होती व खाली पाणी सांडलेलं होतं. मी म्हटलं भाऊ बरोबर चालता, काही पैरगीर घसर गया तो लेने के देणे ना हो जाए. त्याच्यावर ते म्हणतात की भाऊ हे एवढं पवित्र ठिकाण आहे की या फरशांवर सांडलेलं पाणी सुद्धा मला तीर्थासारखं वाटते. त्यांचं हे उत्तर ऐकल्यावर तर मी स्तब्धच झालो. त्यांची महाराजांवर असलेली श्रद्धा पाहून मी त्यांना श्री गजानन विजय ग्रंथ सप्रेम भेट दिला. शेवटी मायाच्यानं राहायला गेला आणि मी त्यांना विचारून घेतलं. मी म्हटलं भाऊ तुमची महाराजांवर एवढी अतूट श्रद्धा कशी काय? भाऊ म्हणतात महाराजांनी मला न मागता सर्व काही दिलंय. मी संकटकाळी महाराजांना मनापासून हाक मारतो आणि महाराज माझ्या संकटात धावून येतात. मी म्हटलं हे तर तसंच झालं राजा. एकविध निष्ठा ज्याची जडली गजानना पदीसाची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. आपण किती मोठे झालो तरी हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे खूप आवश्यक आहे हे भाऊला भेटल्यावर समजते बरं. आता एवढा मोठा माणूस असल्यावर फॅन फॉलोईंग तर असणारच, त्याच्यात काही शंका कुशंकाच नाही. चर्चा करत करत पार्किंग मध्ये आलो तर भाऊ मला म्हणतात रणित भाऊ तुम्हाला जीवनात काही काम पडो पहिले मला आठवण करता बरं. मी म्हटलं एकी तो दिलंय प्रीतम भाऊ, कितनी बार जीतोगे. त्यानंतर रॉयल स्वभावाच्या या मोठ्या माणसाला निरोप दिला. त्यानंतर जाता जाता भाऊ पा काय म्हणतात, जय गजानन. त्यानंतर भाऊ गेले त्यांच्या घरी आणि मी चाललो आपल्या घरी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत श्रींचा कृपा आशीर्वाद आपण सर्वांना लाभो. सप्रेम. जय गजानन माऊली.